हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. जसं की मी तुम्हाला सांगितलं तर लगेच सांगून टाकतो. त्यात एवढं काय हे थंबनेल आणि टायटल तर बघितलंच असेल. सो मी चाललो आहे हळदीला आणि आज हळद आहे आणि उद्या आहे लग्न. सो खूप मजा येणार आहे. सर्व फॅमिली मेंबर्स येणार आहेत. मम्मी ते पण येणार आहेत. मला पण इन्व्हाइट केलं आहे. तर मला लांबून म्हणजे त्यांच्यासोबत बसायचं आणि त्यांना बघायचा तरी चान्स भेटेल. त्यासाठी मी एवढी धडपड करत आलो आहे. मी एवढं ट्रॅव्हल करून एवढं थकून चालेल. इकडे थोडीशी शॉपिंग करू. आता आपण गोरेगाव इकडे आलो आहे. बोरवली साईडला दादरच्या पुढे आलो आहे. थोडी शॉपिंग करू इथे आणि मग जाऊ घरी. प्रज्ञासाठी पण थोडं घेतले, थोडंफार लाडूसाठी पण घेतले काय कपडे. गाईस, फोनमध्ये चार्ज राहिले फक्त 10% आणि मी फोनसाठी कवर आणि ग्लास शोधतोय. ग्लास फुटला आहे. लाडूने फोन फेकून दिला होता. गिरेगा तो नहीं ना? टूटेगा तो ज़्यादा, मोबाइल का वजन ज़्यादा होगा. कवर बसवलं मोबाईलला आणि ग्लास बसवला आणि सेल्फी स्टिक घ्यायची होती पण नाही घेतली कारण ती खूप मोठी होती. म्हणजे मोबाईल शेक करत होता त्याने, त्याच्यामुळे नाही घेतली. तर आपल्याला छोटी पाहिजे थोडी. आता काय इथून पुढे जायचं कसं आपल्याला माहीत नाही. खूप ऊन आहे भयंकर. त्यांना फोन करतो, विचारतो कुठल्या बसने यायचे. खूप जास्त कन्फ्युजन झाली आहे. लाईनीत उभा आहे गाईस मी परत एकदा बसच्या. ओके, फायनली घरी जाणार आता आपण. A few moments later. गाईस, बस भेटली फायनली. घामाने आणि गरमाने एवढा चिडचिडपणा झाला आहे ना, एवढा राग येतोय ना, काय सांगू. उतरलोय आता इकडे. फोनमध्ये राहिले फक्त 4% चार्जिंग. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट, मम्मी आणि मामा आणि ते येणार आहेत मला माहिती पडलं. मी विचारलं. आता मी त्यांच्या अगोदर घरी जाऊन बसतो. तिकडे ब्लॉग घ्यायला जास्त जमणार नाही. सो मी ट्राय करेल ब्लॉग घ्यायचं, मजा येईल. गाईस, ते मम्मीच्या आत्याचा मुलगा घ्यायला येतोय. ते मम्मी मला माहीत नाही रस्ता, हरवलो. मी फोन करून बोललो बाबा मग घ्यायला आहे. मग थांबलो इकडे, वेट करतोय. कसे तिकडे गेलेलो, आता इकडं आलो आहे. हा रस्ता कोणता ते आठवत नाही मला काय. काहीच चाललंय तयारी. तर खूप धावपळ आहे. साईडला बसलो, तिकडे तयारी चालू आहे हळदीची. रोहित भाईची हळदी आहे. गाईस, तयारी चालू आहे सगळी. गाईस, मम्मी आली तिकडे घरी आतमध्ये बसले आणि तिकडे कार्यक्रम चालू आहे. मी बाहेर बसलो आहे. त्यासाठी उद्या भेटू का, म्हणजे आता कार्यक्रमात भेटू हळदीच्या. मी चेंज नाही केला अजून, चेंज करू. Few moments later. सगळे गेले गाईस, तेव्हा मी आता रेडी झालो. जस्ट आत्ता फ्रेश झालो, चेंज केलं. आता हळदीला सुरुवात होणार आहे. खाली समजा. चला, मामा आहे, मामा येतोय माझ्यासोबत.
इतनी खुशियाँ, इतनी खुशी मुझे आज तक। Few moments later. फेस वॉश करून आलोय. आय एम सो हॅपी टुडे. मम्मीने आज हळद लावली सगळ्यांना लावता लावता. खूप छान वाटतं. गाइस जस्ट जेवण केलं आता 11 वाजले आणि आता माझ्या अंगात शक्ती नाही आहे कार्यक्रम हँडल करायची. तर आता मी निवृत्त घेतो. खूप डोकं दुखतं माझं आणि पाय खूप दुखत आहेत. जाऊन झोपून घेतो. एक झोपच मला रिकवर करू शकते. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर. लव यू ऑल. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भेटत लग्नाच्या ब्लॉगमध्ये. बाय. उद्या लग्न आहे. सुप्रभात मंडळी. गाईस सर्वात आधी मी उठलो कारण आपल्याला सवय गावाला लवकर उठायची. सगळेजण झोपले आणि आज आहे लग्न दिवस. चला रेडी होऊ. गाईस ब्रश केला जस्ट मी. बाकीचे मामा येते करतायत ब्रश. आणि लग्नाची वेळ माहीत नाही आपल्याला. जर लग्न संध्याकाळी 4-5ला असेल तर मला वाटते परत एकदा फिरायला गेलं पाहिजे. आज न टाईम वाया घालवता. बघू काय होतं. व्हिडिओ एडिट करतो होता.
हळदीचा. बाय बाय. फ्रेश वाटतं आता. काल एकदम डोकं जड झालं होतं, आता खूप छान वाटतं, रिलॅक्स झालं. एवढा लांबचा प्रवास खूप महागात पडला मला ट्रेनचा. काही बसने आलो असतो. रात्री आपल्या असं लावलं आता रात्री. अरे मोबाईल येत नाही आता.